हाय फ्रेंड्स, तर चला आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. मी इथे कुकर घेतलं आहे. कुकरमध्ये 5 पळी इतकं तेल घेतलं आहे व 1 चम्मच साजूक तूप घेतलं आहे. तेल चांगलं कडक गरम झालं की त्यामध्ये 5 मध्यम साईजचे कांदे बारीक चिरून घेतले आहेत. ते आपण तेलामध्ये चांगले परतून घेऊयात. कांदा चांगला तांबूस रंगावर आला की मग त्यामध्ये आपण हे वाटण घालूयात. हे वाटण आपण अर्धी वाटी सुकं खोबरं, 1 मूठभर पुदिना, 1 मूठभर कोथिंबीर, 1 लसणाचा कांदा, 1 हिरवी मिरची, 1 इंच अद्रक, हे सर्व जिन्नस एकत्र करून बनवलेले हे वाटण आहे. या वाटणाने आपल्या बिर्याणीला खूपच छान टेस्ट येणार आहे. वाटण चांगलं शिजलं, असं तेल सुटलं की त्यामध्ये आपण आगरी मसाला, हळद, गरम मसाला, मीठ घालून मसाले तेलामध्ये चांगले शिजू द्यायचे आहेत. मसाले चांगले शिजले, मसाल्यांना असं तेल सुटलं की त्यामध्ये आपण सुहानाचा चिकन बिर्याणी मसाला घालूयात. सुहानाचा चिकन बिर्याणी मसाला याने बिर्याणीला खूप छान टेस्ट येते. मला तर हाच मसाला आवडतो, पण तुम्हाला जो योग्य वाटेल तो चिकन बिर्याणी मसाला तुम्ही वापरू शकता. हे इथे मी 1 किलो चिकन स्वच्छ धुवून लिंबू लावून मॅरिनेट केलेलं आहे. यामध्ये मी 1 बटाटासुद्धा घातला आहे. तुम्हाला बटाटा आवडत नसेल तर तुम्ही स्किप पण करू शकता. मग हे चिकन ह्या ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. इतकं छान परतायचं आहे की ती ग्रेव्ही त्या चिकनच्या पूर्ण पीसमध्ये व्यवस्थित भिजली पाहिजे. हे इथे आपली ग्रेव्ही रेडी आहे. ही ग्रेव्ही मी एका मोठ्या पातेल्यामध्ये ओतून घेतली आहे. आता त्यामध्ये आपण भात टाकून बिर्याणीला चांगला दम देऊन घेतलेला आहे. तर बघा फ्रेंड्स, आपली दम बिर्याणी तयार आहे. एन्जॉय. बाय.